एक आम आदमी पार्टीनं जे टिप्पर चालकचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर याच्या आधीच 1.5 कोटीचा घपला केला आहे अशा पद्धतीचे पुरावे, वस्तुस्थिती मांडणारे पुरावे महानगरपालिकेकडं सबमिट केलेले आहेत। पत्रकार बंधूंना आम्ही सगळे दाखवलेले आहेत। तो घपला 1.5 कोटीचा होता असा आमचा समज होता, पण त्याच्या पुढे जाऊन मला त्याच्याच पुढचा टप्पा तुमच्यासमोर मांडायचा आहे की तो 1.5 कोटीचा घोटाळा स्थगित नाही आहे, त्याला अजून 1 कोटी आपल्याला ॲड करावे लागतील। ते कसे आहेत, तर 190 लोकांचा पगार, म्हणजे 190 कामगार आहेत, 254 लोकांचे पगार घेतले जातात, 190 लोक कामावर आहेत। या 190 लोकांना जो पगार दिला जातोय तो सुद्धा किमान वेतनाप्रमाणे दिला जात नाही। अशा पद्धतीचे खात्रीशीर किंवा वस्तुस्थिती दाखवणारे प्रूफ आमच्या समोर आलेले आहेत। याच्यामध्ये कंपन्यांनी 190 कामगारांचं जे काही PFचं चलन तुटपुंज्या स्वरूपातमध्ये भरलेलं आहे PF ऑफिसमध्ये, त्याचं रेकॉर्ड आम्ही महानगरपालिकेकडून मिळवलं। त्या रेकॉर्डनुसार त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा पगार हा 15,000च्या आसपास दाखवलेला आहे। आणि याच्यावरच न थांबता त्यांची काही क्रॉस बँक स्टेटमेंट आम्ही व्हेरिफिकेशनला घेतले, बँकेच्या अकाउंटवर त्यांच्या किती पैसे जमा आहेत याच्या पद्धतीचं ते लक्षात आलं की आमच्या 14,000, 15,000, 16,000पेक्षा जास्त पगार दिला जात नाही। मग वरचे पैसे राहतात किती, तर 25,300चं कॉन्ट्रॅक्ट आहे। 25,300मध्ये किमान 21,525 रुपये त्या कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला मिळाला पाहिजेत। त्याच्याऐवजी बाकीचे कटिंग PF वगैरे सगळे धरून त्याच्याऐवजी 15,000 दिले जातात। मग वरचे राहत आहेत किती, 6,525। 6,525 गुणिले 190 कामगारांची संख्या गुणिले 1 महिना 30 दिवस आणि तसंच 8 महिने 9 महिने जे आत्तापर्यंत झालेला आहे ते असा जर हिशोब केला तर हा पुन्हा 1 कोटीचा नवीनच घोटाळा आहे। म्हणजे पहिला 1.5 कोटीचा घोटाळा, आता हा 1 कोटीचा घोटाळा, अशा पद्धतीनं हा 2.5 कोटीचा घोटाळा आता प्रथमदर्शनी वस्तुस्थिती चेक केल्यानंतर आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे। या संदर्भामध्ये व्हेरिफिकेशन करायला गेल्यानंतर 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेकडे ज्यावेळी आम्ही गेलो, हे व्हेरीफाय कसं करायचं, तर महानगरपालिकेकडे फाळणी पुस्तक असते, त्या फाळणी पुस्तकामध्ये रोज कुठला व्यक्ती आला त्याची सिग्नेचर असते, म्हणजे प्रूफ असते, ते त्याला गाडी दिल्याचं प्रूफ आहे, ते सिग्नेचर केल्याचं प्रूफ आहे, तो आल्याचं प्रूफ आहे, म्हणजे फाळणी पुस्तक। फाळणी पुस्तकाचा ज्यावेळी आम्ही अतिरिक्त आयुक्तांच्या समोर आग्रह धरला की फाळणी पुस्तक घेऊन या, म्हणजे रोज किती कामगार अवेलेबल आहेत हे तुमच्या लक्षात येतं आहे। तर त्या 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी आम्ही मिटिंगला बसलो होतो, 10 मिनिटात आम्ही फाळणी पुस्तक आम्ही तुमच्यासमोर सादर करतो असे म्हणणारे अधिकारी जे गेले ते 2 तास परत आलेच नाही। आणि 2 तासानंतर अतिरिक्त आयुक्त ज्यावेळी कामासाठी बाहेर पडले त्याच्यानंतर आम्हाला तिथं महानगरपालिकेत निरोप आला की फाळणी पुस्तकची चोरी झाली, फाळणी पुस्तक गहाळ झाले। मग जर तुम्हाला छातीडोकपणे बरोबर आहे तर मग पुस्तक गहाळ करायचा संबंध काय। तर अशा पद्धतीचा हा पहिला टप्पा आहे ज्याच्यामध्ये कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इथं त्यांचे जे हस्तक आहेत यांनी 2.5 कोटीचा घोटाळा केलेला आहे। हा पहिला टप्पा, याच्यातून कुठंतरी लक्ष विचलित करावं, म्हणजे आता हे डिस्टर्ब कसं करायचं, तर आम आदमी पार्टीच्या लोकांना डिस्टर्ब करूया आपण, म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःचे संबंधितले काही 190 पैकी जे काही कर्मचारी असतील, 2-4, 10, 8-10 कुठल्या ना कुठल्या तरी फेवरमध्ये असतात, बगलबच्चे असतात, त्याच्यातले काही त्यांचे पै पाहुणे आहेत, या सगळ्यांना पुढं केलं आणि मग त्यांना दिशाभूल केली। म्हणजे आपल्याला महापालिकेत जायचं आहे, कशासाठी जायचं आहे की बाबा पगाराच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायला जायचं आहे, अशा पद्धतीने दिशाभूल केली आणि त्यांच्या सह्या घेतल्या आणि ते सबमिट करताना त्यांनी असं सांगितलं आहे की पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की आम्हाला जो काही पगार मिळतो आहे व्यवस्थित मिळतो आहे, वेळेत मिळतो आहे आणि किमान वेतनाप्रमाणे मिळतो आहे। मला त्याच्या संदर्भातच जे डॉक्युमेंट तुमच्यासमोर एक सबमिट करायचं आहे की जे कंपनीनं PF ऑफिसला सबमिट केलेलं आहे, हे PF ऑफिसचं डॉक्युमेंट त्यांनी ही प्रत महापालिकेत दिली होती, महापालिकेकडून आम्ही ही प्रत मिळवलेली आहे, अधिकृतरित्या मिळवलेली आहे। आणि याच्यामध्ये जर तुम्ही पहिला कॉलम बघितला हा पगाराचा आहे आणि याच्यामध्ये अजून एक कॉलम आहे, तो आपण असं धरूया की NCP डेज, म्हणजे म्हणजे तुम्ही कधी उपस्थित नव्हता, तुम्ही गैरहजर कधी होता, तर NCP डेजला सगळं 000 केलं आहे, म्हणजे उपस्थिती 100% आपल्याला धरायला पाहिजे आणि इकडं 15,000 पगार टाकला आहे, म्हणजे जो पूर्ण वेळ काम करतोय त्याला 15,000 असं डॉक्युमेंट्स, वस्तुस्थिती मांडणारे डॉक्युमेंट्स आज
आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून काल मिळालं आणि हे जे काही डॉक्युमेंट्स आहे याच्याच बेसिसवर आम्ही हा आरोप केला. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी टिप्पर चालकांच्या काही लोकांनी आमच्यावर जे काय आरोप केले ते खोडणारा पहिला आरोप तो परपुरावा म्हणजे हा. म्हणजे ज्याने आरोप केले त्याचं नाव दीपक कांबळे, तो एका ठेकेदाराचा हस्तकाचा त्याचा मावस भाऊ आहे. बाजीराव माळी तोही संबंधित बगलबच्चा आहे. या दोघांचा पगार पण 15,000 दाखवला याच्यामध्ये. म्हणजे जे ते सांगतायत किमान वेतन प्रमाण मिळते की तेच खोडून दाखवत आहे. तर त्यांचे पगार कुठल्याही कंपनीनं आजपर्यंत 10 तारखेच्या आत पगार केलेला नाही ह्याचं रेकॉर्ड महानगरपालिकेमध्ये आहे. आमच्याकडे काही बँकेच्या अकाउंटच्या स्टेटमेंट आहेत, याच्यामध्ये एक सॅम्पलसाठी धरलेत आले आणि या सॅम्पलसाठी धरलेल्या याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे जे पगार होत आहेत आता 24 जूनचा पगार झालेला आहे. 24 जूनला पगार झाला म्हणजे 10 तारखेच्या आत पगार होत नाही, पुरेसा पगार होत नाही. 21,250 न दिल्यामुळे त्याच्यावरच्या PF मध्ये चोरी केली जाते. तो वेगळा स्वतंत्र विषय, तो आम्ही तुमच्यासमोर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही मांडणारच आहोत.